अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच मी महाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसुबारस याविषयी माहिती बघणार आहोत. आता येत्या गुरुवारी वसुबारस आहे, म्हणजेच लक्ष्मीच्या आगमनाचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तर आपण लक्ष्मी मातेची सेवा करतोच. लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीची खूप सेवा करतो. परंतु खरं म्हणजे लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात वसुबारस या दिवसापासून होत असतं. म्हणून वसुबारसला गाई आणि वासराची पूजा आपल्याला करायची आहे. आपण लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहोत बघा, की गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. म्हणून या दिवशी जेव्हा आपण गाईची पूजा करतो तेव्हा 33 कोटी देवांची सेवा केल्याचं, त्यांची पूजा केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. जेव्हा आपण गाईला या दिवशी प्रदक्षिणा मारतो तेव्हा आपल्याला 33 कोटी देवांना प्रदक्षिणा मारल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. म्हणून या दिवशी तुम्हाला गाईची तिच्या वासरासह पूजा करायची असते. आता बघा, शहरांमध्ये गाय मिळणं खूप कठीण आहे. जर तुमच्याकडे म्हणजे आसपास कुठे गोशाळा असेल किंवा गाईचा गोठा असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की गाईची पूजा करा. तिच्या वासरासह तुम्हाला जर पूजा करता आली तर अतिशय उत्तम आहे. पण जर नसेल तर तुम्ही फक्त गाईची पूजा केली तरी चालणार आहे. पण नक्की या दिवशी गाईची पूजा करायला विसरू नका. आता बघा, ज्यांच्याकडे गाय मिळतच नाही त्यांनीसुद्धा आणि ज्यांच्याकडे गाय आहे त्यांनीसुद्धा आपल्या घरात जी गाय वासराची मूर्ती असते त्या मूर्तीची आपल्याला पूजा करायची आहे. त्याची पूजा मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याआधी मी तुम्हाला हे सांगते की तुमच्या जवळ गोशाळा असेल किंवा गाईचा गोठा असेल, जिथे कुठे तुमच्या आसपास गायी असतील तिथे जाऊन तुम्हाला गायीची पूजा कशी करायची आहे. आता बघा, तुम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला सगळ्यात प्रथम गायीच्या पायांवर पाणी टाकायचं आहे. बघा, गाय लाथ मारते, त्यामुळे या गोष्टींची काळजी घेऊन आपल्याला ही पूजा करायची आहे. सगळ्यात प्रथम तुम्हाला गाईच्या पायांवर पाणी टाकायचं आहे. गाईला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि गाईचं औक्षण तुम्हाला करायचं आहे. गाईचं औक्षण करून झाल्यानंतर तुम्हाला त्या दिवशी गाईला गूळ खाऊ घालायचं आहे. बघा, वसुबारसच्या दिवशी रमा एकादशी आहे आणि एकादशी दिवशी गाईला सुद्धा उपवास असतो. म्हणून त्या दिवशी तुम्हाला कोणत्याही प्रकारची डाळ किंवा गहू खाऊ घालायचे नाही आहेत. तर तुम्हाला त्या दिवशी गाईला फक्त गूळच खाऊ घालायचा आहे. आणि गूळ खाऊ घातल्यानंतर तुम्हाला गाईला प्रदक्षिणा मारायची आहे. कारण की बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. त्यामुळे गाईला प्रदक्षिणा मारल्यावर आपल्याला 33 कोटी देवांना प्रदक्षिणा मारल्याचं फळ आपल्याला मिळतं. म्हणून गाईला प्रदक्षिणा मारायला सुद्धा विसरू नका. परंतु गाई सांभाळून यास तुम्ही सेवा करा, म्हणजे गाय लाथ वगैरे मारणार नाही ही सांभाळून तुम्ही यास सेवा करा. आता बघा, ज्यांच्याकडे गोशाळा नाही किंवा गोठा नाही किंवा ज्यांच्याकडे आहे त्यांनीसुद्धा ही पूजा करू शकता. तर ती पूजा मांडणी कशी करायची तर चला आता आपण बघूया. तर बघा, तुम्हाला सगळ्यात प्रथम इथे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याची तुम्हाला पूजा करायची आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या. दिव्याची पूजा तुम्हाला करायची आहे. आता बघा, तुम्हाला विडा ठेवून त्यावर तुम्हाला आपल्या देवघरात जे गणपती बाप्पा असतात त्यांची तुम्हाला स्थापना करायची आहे. आता गणपती बाप्पाची स्थापना करताना सगळ्यात आधी गणपती बाप्पाला तुम्हाला अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पाची स्थापना करताना तुम्हाला गणपती बाप्पाला आधी अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करताना तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला 11 वेळेस हा मंत्र म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. खाली अक्षर टाकायच्या आहेत थोड्याशा आणि त्यावर तुम्हाला गणपती बाप्पा ठेवायचे आहेत. गणपती बाप्पाने तुम्हाला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहेत आणि लाल फूल तुम्हाला व्हायचं आहे. तुमच्याकडे जास्वंदाचं फूल असलं तर अतिशय उत्तम, नसलं तर तुम्ही लाल कोणतंही फूल वाहू शकता. तुमच्याकडे लाल फूल नसेल तर तुम्ही अन्य कोणतंही फूल तुम्ही वाहू शकता. तुम्हाला अशा पद्धतीने गणपती बाप्पाची सेवा करायची आहे. गणपती बाप्पांची ही पूजा करताना तुम्हाला ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप तुम्हाला करत त्यांची पूजा तुम्हाला करायची आहे. आता त्यानंतर तुम्हाला
बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून बाळकृष्णाची मूर्तीसुद्धा तुम्हाला विड्याच्या पानावर ठेवायची असते. तर बघा, आता बाळकृष्णाची मूर्ती का बरं, तर तुम्हाला माहीत असेल की बाळकृष्णांना गाय अतिशय प्रिय होती. त्यांनी गोमातेची सेवा केली होती, त्यामुळे त्यांना गोपाल असे म्हणत होते. म्हणून तुम्हाला इथे बाळकृष्णाची सुद्धा मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीवर सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळेस जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 बघा, तुम्ही अभिषेक दुधाने आणि पाण्याने सुद्धा करू शकता, पण मी तुम्हाला आता फक्त इथे पाण्याने अभिषेक करून दाखवते आहे. जेव्हा तुम्ही पूजा कराल, वसुबारसच्या दिवशी अशी पूजा मांडणी कराल, तेव्हा तुम्ही दुधाने आणि पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकता. तर बघा, आता बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून घेऊन आपण त्याची स्थापना करू. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 बाळकृष्णाला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आता आपल्याला बघा, गाई वासराची मूर्ती तुमच्या घरात असणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण गाई वासराची मूर्ती आपल्या घरात असल्यावर आपल्या घरामध्ये एकोपा टिकून राहतो. ज्यांच्या घरात भांडणे होतात, आई मुलाचं पटत नाही किंवा आई मुलामध्ये दुरावा आहे, त्यांच्या घरात गाय वासराची मूर्ती ही असलीच पाहिजे. तुमच्याकडे जर गाय वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही या वसुबारसला नक्की आणा. आणि वासरू हे नेहमी गाईचं दूध पिताना अशी मूर्ती तुम्हाला गाय वासराची घ्यायची आहे, लक्षात घ्या. आता बघा, आपण गाय वासराच्या मूर्तीवर अभिषेक करून घेऊ. गाय वासराच्या मूर्तीची पूजा करताना तुम्हाला गायीच्या पायांवर पाणी टाकायचं आहे. जसं मी तुम्हाला गोशाळेत सांगितलं की गोठ्यात तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला गायीच्या पायावर पाणी टाकायचं आहे. आणि जर वासरू असलं तर वासराची तुम्हाला पूजा करायची आहे. आता तुमच्याकडे घरी जर गाय वासराची मूर्ती असेल तर तुम्ही तिला स्वच्छ पाण्याने आंघोळ घाला आणि मग तिची छान प्रकारे पूजा करून अशी तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. बघा, तुम्हाला इथे गाय वासराची मूर्ती ठेवून घ्यायची आहे विड्याच्या पानावर. गाई आणि वासराला सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत. वसू म्हणजे धन, द्रव्य आणि बारस म्हणजे आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. म्हणून वसुबारसेला गायीची पूजा करतात, ते म्हणजे आपल्या घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं यासाठी ही गायीची पूजा आपल्याला करायची असते. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे. आता तुम्हाला फुले वाहून घ्यायची आहेत. तुमच्याकडे जी कोणती फुले असतील ती तुम्ही वाहून घ्या. बाळकृष्णाला तुळशीपत्र अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे बाळकृष्णाला तुळशीपत्र अवश्य अर्पण करा. तर बघा, तुम्हाला या दिवशी गायला नैवेद्य म्हणून तुम्हाला गुळ दाखवायचा आहे. कारण या दिवशी रमा एकादशी आहे आणि त्यामुळे तुम्हाला गायला नैवेद्य म्हणून गुळच दाखवायचा आहे, लक्षात घ्या. तर अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे. नक्की तुम्ही या दिवशी ही पूजा मांडणी करा. तुम्ही ही पूजा मांडणी सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकता. पण मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही जर ही पूजा मांडणी जर सकाळी केली तर कसं आहे, आपण जेव्हा पूजा मांडणी सकाळी घरात करतो ना, तेव्हा त्याच्या ज्या सात्विक लहरी आहेत ना, त्या दिवसभर आपल्याला मिळत असतात. म्हणजे जेव्हा आपण एखादी पूजा मांडणी आपल्या घरात करतो तेव्हा बघा, आपल्या घरात त्या पूजा मांडणीला बघून आपलं मन खूप प्रसन्न होत असतं. म्हणून तुम्ही जर पूजा मांडणी सकाळी केली तर अतिशय उत्तम आहे. संध्याकाळी केली तरी चालेल, परंतु सकाळी जर केली तर कसं आहे, आपल्या त्या सात्विक लहरी ज्या आहेत त्या आपल्याला दिवसभर मिळतात. म्हणून तुम्हाला जमलं तर सकाळी पूजा मांडणी करून घ्या आणि दिवसभर तशीच ती ठेवा. दिवसभर तुम्हाला खूप प्रसन्न आणि छान वाटेल. आणि तुमच्या आसपास गाईचा गोठा गोशाळा असेल तर तिथे पण तुम्ही नक्की जा, गाईची पूजा करा. जरी तुमच्या घरी गाय असली तरी तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या घरी पूजा मांडणी करू शकता, लक्षात घ्या. गाय वासराची मूर्ती आपल्या घरात असलीच पाहिजे. गाय वासराची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवली म्हणजे आपल्याला कोणते लाभ होतात यावर मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ती तुम्ही नक्की बघा. खूप फायदे आहे या गाय वासराच्या मूर्तीचे. ही गाय वासराची मूर्ती आपल्या घरात ठेवल्याने खूप आपल्याला लाभ मिळतात. तुम्ही नक्की या वसुबारसला तुमच्याकडे जर गाय वासराची मूर्ती नसली तर नक्की घेऊन या.
ज्याच्या घरी गाय तिथे विठ्ठलाचे पाय, असे संत तुकाराम महाराजांनी आपल्याला म्हटले आहे आणि ते खरंच खरे आहे. बघा, गायीपासून आपल्याला बरेच लाभ मिळतात. गायीपासून आपल्याला पंचगव्य मिळते. जेव्हा तुम्ही केंद्रात जातात, तुम्हाला जर एखादा आजार असेल, तुम्हाला त्वचा रोग वगैरे असेल, तर तुम्हाला सेवा देताना केंद्रातून तुम्हाला पंचगव्य दिलं जातं. पंचगव्य म्हणजे काय, तर दही, दूध, तूप, शेण आणि गोमूत्र हे जे मिक्स करून आपल्याला पंचगव्याची पुडी आपल्याला आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये मिळते. त्याने आपल्याला आंघोळ करायची असते. त्यामुळे आपले अनेक प्रकारचे आजारसुद्धा बरे होतात आणि ते प्राशन केल्याने पोटाचे विकारसुद्धा आपले बऱ्याच प्रमाणात कमी होत असतात. गायीपासून आपल्याला, गाय ही खूप पवित्र आहे. गायीपासून मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टी या पवित्र असतात. अगदी गोमूत्र आणि शेणसुद्धा. गोमूत्र साधं आपण घरात शिंपडल्याने आपलं घर पवित्र होत असतं. आपल्या घरातले सूक्ष्म जीवजंतू हे नष्ट होत असतात. म्हणून गायीला विशेष महत्त्व आहे. त्या ठिकाणी या दिवशी स्त्रिया उपवाससुद्धा करतात. तुमच्याकडे जर पद्धत असेल उपवास करण्याची, तुम्ही अवश्य करा. आणि त्या स्त्रिया ज्या उपवास करतात त्या संध्याकाळी बाजरीची भाकरी किंवा गवारा शेंगा खाऊन तो उपवास सोडत असतात. तुमच्याकडे कशी पद्धत आहे, तुम्ही काय नैवेद्य दाखवतात हे तुमच्यावर आहे. पण या दिवशी गायीला उपवास असतो, कारण या दिवशी एकादशी आहे, रमा एकादशी. त्यामुळे तुम्ही या दिवशी गायीला गुळच नैवेद्य दाखवा. कोणताही डाळ किंवा गहू या दिवशी दाखवू नका. आणि या दिवसापासून आपण दिवाळीला सुरुवात करत असतो. या दिवसापासून आपण पंत्या लावायला सुरुवात करतो. त्यामुळे या दिवशी हा खरा दिवस आहे लक्ष्मी आगमनाचा. तर चला, झालेली सेवा मी स्वामी महाराजांनी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.